नमस्कार, आप देख रहे हैं HT न्यूज इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता। तो चलिए रुक करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर। जिल्हा सामान्य रुग्णालयात निकृष्ट औषधांचा साठा, युवा परिवर्तन की आवाज संघटनेची चौकशी व कारवाईची मागणी। दिनांक 10 मार्च 2025 रोजी रात्री 2 वाजता एक पेशंट उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथे दाखल झाला। डॉक्टरांनी त्याला उपचारासाठी पॅरासिटामॉल टॅबलेट दिलं, मात्र जेव्हा ती टॅबलेट उघडण्यात आली तेव्हा तिच्यावर काळे डाग दिसले। पेशंटच्या नातेवाईकांनी ही बाब डॉक्टरांच्या निर्देशनास आणून दिली, मात्र डॉक्टरही संभ्रमात पडले व उत्तर देऊ शकले नाही। दुसऱ्या रॅपरमधून दिलेल्या टॅबलेटवरही हेच काळे डाग होते, त्यामुळे या औषधाची गुणवत्ता संशयास्पद वाटत असल्याचं नातेवाईकांनी सांगितलंय। या संपूर्ण प्रकारावर युवा परिवर्तन की आवाज सामाजिक संघटनेनं संताप व्यक्त केला आहे। संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की जर पेशंटने ही औषधे घेतली असती आणि काही गंभीर परिणाम झाले असते तर याला जबाबदार कोण? हा प्रकार गंभीर असून प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, जिल्हा रुग्णालयातील औषध साठा जप्त करून त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला 7 दिवसाची मुदत दिली आहे। जर या कालावधीत कोणतीही कारवाई झाली नाही तर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलाय। रुग्णालयातील औषधाची गुणवत्ता इतकी संशयास्पद असल्यास इतर रुग्णांच्याही आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो। जिल्हा प्रशासन या प्रकरणाची गंभीर दखल घेईल का? दोषीवर कठोर कारवाई केली जाईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। HT न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। दिनांक 10 मार्चला संध्याकाळी 2 वाजता आम्ही सरकारी रुग्णालय वर्धा ते पेशंट घेऊन आलो। त्याला थोडा ताप वगैरे आला होता आणि डॉक्टरांनी त्याची ट्रीटमेंट केली। ट्रीटमेंटमध्ये त्यांनी पॅरासिटामॉल ही टॅबलेट दिली। डॉक्टरांसमोर आम्ही ती पॅरासिटामॉल टॅबलेट ही रॅपर मधून ओपन करून बघितली घेण्यासाठी, तर त्यामध्ये अक्षरशः त्या टॅबलेटवर काळ्या रंगाचे डाग पडले होते। डॉक्टरांना म्हटलं ही टॅबलेट घेणे योग्य आहे की नाहीये, तर डॉक्टर म्हणे मी सांगू शकत नाही। डॉक्टरांनी दुसरी टॅबलेट दिली, परत त्यामध्ये तसेच डाग निघाले। परत त्यांनी तिसरं रॅपर ओपन केलं, प्रत्येक टॅबलेट ही बोगस आणि एकदम थर्ड क्लास दर्जाची होती। आमचा आरोप आहे की इथले जे काही कर्मचारी आहेत ते पैसे घेऊन सप्लायरची मदत करत आहेत आणि तिथे बोगस औषधी सरकारी दवाखान्याला हे पोहोचवत आहे। अक्षरशः इथले जे अधिकारी आहे, सप्लायर आहे, हे पेशंटच्या जीवाशी खेळत आहे। आमचं CS साहेबांना निवेदन आता मी दिलं आहे, येत्या 7 दिवसात जर या गोष्टीची पडताळणी व याच्यावर जर कारवाई तुम्ही केली नाही तर आम्ही CS साहेबांच्या कॅबिन समोर आंदोलन करू। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।